करंट अफेअर्स MCQज 7 डिसेंबर 2025. प्रश्न 5वा. G20 शिखर परिषद 2025 मध्ये यजमान देश कोण? पर्याय 1 भारत, 2 दक्षिण आफ्रिका, 3 रशिया, 4 इटली. उत्तरे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. 2025 G20 ने आयोजन दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. प्रश्न 6. 2025 चा ग्लोबल एज्युकेशन रिपोर्ट कोण प्रकाशित करते? तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युनेस्को. शिक्षण क्षेत्रातील जागतिक अहवाल युनेस्को प्रकाशित करते. प्रश्न 7. भारताचा 2025 चा नवीन ग्रीन एनर्जी कॉरिडॉर फेज 2 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय 1 कोळसा, 2 सौर वारा ऊर्जा, 3 रेल्वे, 4 जलमार्ग. उत्तरे पर्याय क्रमांक 2 सौर वारा ऊर्जा. हा प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचे ट्रान्समिशन वाढवण्यासाठी आहे. प्रश्न 8. 2025 मध्ये RBI ने जाहीर केलेले डिजिटल रुपया चा मुख्य फायदा काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोख गरज कमी करणे. डिजिटल रुपया रोख व्यवहार कमी करून पारदर्शकता वाढवते. प्रश्न 9. एशियन हॉकी चॅम्पियनशिप 2025 विजेता कोण ठरला? पर्याय 1 भारत, 2 जपान, 3 पाकिस्तान आणि 4 कोरिया. उत्तरे पर्याय क्रमांक 1 भारत. 2025 च्या हॉकी स्पर्धेत भारताचे उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले आहे. प्रश्न 10. UNICEF 2025 चा बाल हक्क निर्देशांक मध्ये भारताची स्थिती कोणत्या स्तरावर आहे? उत्तरे पर्याय क्रमांक 2 मध्यम. भारत मध्यम श्रेणीत आहे कारण बाल आरोग्य व शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली तरी अजून सुधारणा आवश्यक आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट और सबस्क्राईब. थँक्स.